नमस्कार मंडळी, कसे आहात? तर गेस व्हॉट, मी कुठे आलेली आहे? गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला शेगाव इथे. तर आम्ही ॲक्च्युली कालच आलेलो. मला काल ब्लॉग सुरू करायचा होता पण मी नाही केला आहे आणि सकाळी पण वेळ मिळालेला नाही आहे. उज्ज्वल, चिकू काय म्हणून नाही चपला घालून अहो. चिकूचं आणि उज्ज्वलचं फोटो सेशन सुरू आहे आणि चिकू छान पोज देतोय त्यांना. शेगावला आल्यावरती सगळ्यात मेन बघायला मिळतं ते म्हणजे इथली स्वच्छता. म्हणजे खरंच जिथे बघावं तिथे स्वच्छताच असतं आणि डिसिप्लिनमध्ये असतं सगळ्या. आम्ही शेगावला आल्यावर थांबलेलो आहेत आनंद विसावा इथे. चला दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर थोडा वेळ बसतो. म्हणजे इथे आल्यावर इतकी शांतता मिळते ना मनाला, खूप छान वाटतं. जेवढा मंदिर परिसर, मंदिर सुंदर आहे तेवढंच महाप्रसादालय भव्य दिव्य आहे. इथे भयंकर गर्दी असते पण असं आहे की भक्त उपाशी जाणार नाही याची इथे सोय आहे. म्हणजे 3 हॉल आहेत जेवायला. खरंच म्हणजे खूप छान. माझा पण. तर मंडळी, मी आलेली आहे शेगावमध्ये. आमचं दर्शन झालेलं सकाळी आणि मी भरपूर तुम्हाला म्हणजे छोटे छोटे शॉर्ट्स पाहिले असतील आहे व्हिडिओमधले. तर आम्ही आनंद विसावा इथे थांबलेलो आहे आणि 2 दिवसाचा ट्रिप आहे कारण मी कुठेच गेलेली नव्हती. त्यामुळे उज्ज्वलने ही ट्रिप स्वतःच प्लॅन केली. त्यांना माहिती आहे की मला कुठे नाही, पण शेगावला मी गेलेली म्हणजे माझं फेवरेट प्लेस आहे. कारण इथली जी एक वाईब असते ना ती इतकी छान असते. इथे आलेलं पॉझिटिव्ह वाईब म्हणतात त्याला आणि खूप छान. म्हणजे आजसुद्धा आम्ही इथे आहोत आणि उद्यासुद्धा इथेच थांबणार आहोत. तर माझा ब्लॉग मी 2 दिवसाचाच बनवणार आहे आणि नंतर ब्लॉग टाकणार आहे. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी ऑलरेडी इथनं परत आलेली असेल आहे. तर स्टे ट्यून गाईज. आता आम्ही बाहेर अजून जातो आहे महालक्ष्मी मंदिर एक्सप्लोअर करायला, कारण मी बघितलेलं नव्हतं इथलं. तर स्टे ट्यून. चिकू से हाय. नाही, लॉलीपॉप आहे. सर्व श्रोत्यांबद्दल आमच्या अंतःकरणाची भावना आहे. मागचा चातुर्मास झाला, त्याच्यावर 8 महिने गेले. तर आम्ही जातोय महालक्ष्मी मंदिर एक्सप्लोअर करायला, बट त्याआधी चहा हवाच आणि आमच्या चिकूला पण दूध हवं होतं. तर इथल्या प्रसादालयामध्ये आम्ही थांबलो, आनंद विसाव्यामधल्या. 11,000 रुपये त्यांनी. उज्ज्वल, माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन होतं आहे. चिकू आहे का? चिमण्यांचा आवाज येतोय आणि खरंच म्हणजे ते बसलोय, एकदम मस्त वाटते. आम्ही आलेलो आहे भक्त निवासमध्ये. आमची बस इथे पार्क झालेली आहे आणि आम्ही आता इथून महालक्ष्मी मंदिरात जाणार आहोत, पंकज सदन बघणार आहोत तिथे आणि
वडाचं झाड जिथे महाराज पहिल्यांदा दिसले होते. तर खूप छान वाटतं इथे. अक्षरशः चिमण्यांचा आवाज वगैरे तिथूनही मोठा आवाज. आपण कुठे आलोय? त्यांना हॅलो करून हे बघा आमच्या घरचे फोन किडा आराम करायला आले म्हणतात, त्यातला फोन सोडत नाही आहेत बिलकुल. हो ना उज्ज्वल? शॉपिंग आजकाल त्यांना ऑनलाईन शॉपिंगचा वेळ चढलेला आहे. सहसा मुलींना असतं बट सध्या त्यांना चालू आहे. आणि हे आमचे राजेसाहेब. चिकू काय घेतलं सांग, दाखव यांना काय घेतलं. बबल घेतलं. हो चिकू मिट्टू. परत वापस आमच्या आनंद विसावा इथे. आणि आम्ही जेव्हा पण येतो ना शेगावला तर आम्ही इथेच थांबतो. आता तर मी महालक्ष्मी मंदिर बघून आले. मला माहिती नव्हतं इथे महालक्ष्मी मंदिर आहे. मी मागल्या वर्षीसुद्धा येऊन गेलेली बट गेलेली नाही. इतकं सुंदर अप्रतिम मंदिर ते होतं. आता नाही घ्यायचं, ते ठेवून दे तिथे मग घ्यायचं. तर चिकू फार एन्जॉय करतोय. आणि खरं म्हटलं तर आम्हाला दोघांनाही आम्हाला म्हणजे मेंटली आरामाची खरंच गरज होती. आणि नेहमीच जेव्हाही आम्हाला असं वाटतं की कुठेतरी स्ट्रेस आलेला आहे आम्हाला, आता आम्हाला थोडी शांतता हवी आहे, तर आम्ही इथेच येतो शेगावला. आणि का कोणाच ठाऊक पण इथे आलं ना तर मीच नाही, खूप लोक असे आहेत जे फक्त एक स्ट्रेस असतो तो स्ट्रेस घालवायला म्हणून इकडे येतात. आणि खरंच हां नाही मग काढू नये, ते असंच राहू दे. तर खूप मजा येते इकडे. उद्याचा दिवस अजून असणार आहे. आणि ही ॲक्च्युली माझ्यासाठी सरप्राईज ट्रिप होती. मी खूप दिवसापासून उज्ज्वलला म्हणत होते की जाऊयात म्हणून, बट काही कारणामुळे आमचं जमत नव्हतं, पोस्टपोन होत होतं. बट त्यांनी मला अचानक परवा सांगितलेलं की आपण जातोय म्हणून. आणि ते 2 दिवसासाठी खूप छान. आणि आमचा पसारा सगळा पडलेला आहे. तर 2 दिवस म्हटलं तर ऑफकोर्स आम्हाला आमचा पसारा आणि मुलगा सोबत आहे त्याच्यामुळे असतोच. तर आज आम्ही मंदिर दर्शन घेतलेलं गजानन महाराजांचं शेगावीचं आणि महालक्ष्मी मंदिरात गेलेलो. आता उद्याचा जो आमचा ट्रिप असणार आहे ती नागझरीला जाऊयात आणि बघूयात मग. इथे ॲक्च्युली इथे आनंदसागरसुद्धा होतं, तिथे अख्खा दिवस जाईल असा एवढं मोठं होतं ते. बट काही कारणामुळे ते सुद्धा बंद करण्यात आलं असं ऐकण्यात आलेलं आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये ते सुद्धा चालू होईल. सो बघू आता नेक्स्ट टाईम आम्ही होता आमचा अर्धा वेळ तिकडे सुद्धा जाईल आहे. तर आताची जी पिढी आहे जी आता आलेली आहे त्यांना आनंदसागर काय हे नाही माहिती. माझ्या पिढीतल्या सगळ्यांना माहिती आहे की आनंदसागर शेगावला आलं तर आनंदसागर जायलाच हवं. तर हां हो ओके. तर बघूयात आता जेव्हा ते आनंदसागर उघडेल तेव्हा मी माझ्या चिकूलासुद्धा घेऊन येईल आहे, अयांशसुद्धा घेऊन येईल आहे. तर स्टे ट्यून. उद्याचा ब्लॉगसुद्धा मी याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे कारण मला एडिटिंगला वेळ नाही मिळणार आहे. आणि खरं म्हटलं ना तर तुम्ही म्हणाल की मी काय छोटे छोटे शॉर्ट्स टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये. बट खरं सांगायचं ना तर मी इथे आली नाही, मला मोबाईलला हात लावायची इच्छाच नाही होत मुळेच. म्हणजे जी शांतता राहते अहो कमी करा, आवाज कमी करा. तर म्हणजे जी एक शांतता राहते, उज्ज्वल नाही सोडू शकत फोनला त्यांना, तर तो एक त्यांचा टाईमपासच असतो. बट मी इकडे आली ना तर मला इथलं सगळं ते नेचर बघण्यामध्येच आणि सगळं बघण्यामध्येच माझा सगळा वेळ जातो. आणि मला खरंच नाही वाटत मी फोनला हात लावावा किंवा मग कुठला वेगळा टाईमपास जो आपण आपल्या ठिकाणी करतो तो करावा. बट त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओज केलेले नाही, फोटोज काढलेत काहीत. बट तरी मी फोन बॅगमध्येच ठेवलेला. मला
इच्छाच नाही झाली खरं म्हणलं तर फोनला हात लावायची, आणि तसं चिकू सोबत आहे त्याच्यामुळे मला त्याला बघावं लागतं. सो उद्याच्या सिरीजची सुरुवात मी सकाळी उठेल तेव्हा मी चालू करेल आहे. सो स्टे ट्यून गाईज. आता थोडं आमचं जेवण झालेलं आहे, तर आता मी तर थोडं फिरून येतो खालून. वातावरण खूप सुंदर आहे खालचं. चिकू ते आता प्यायचं नाही आहे, तर स्टे ट्यून गाईज. थोडंसं वेगळं पण मिळत, तर त्यांना काय वेगळं मिळतेच, पहिला वेगळा मिळतोच ना. मंडळी, माझा आजचा शेगाव मधला डे 2 आहे आणि मी जाते एकदा परत गजानन महाराजांच्या दर्शनाला, आणि तिथनं आम्ही जाणार आहोत नागझरीला. तर आजचा माझा लास्ट डे आहे इथे. आम्ही आज रात्रीच इथनं निघणार आहोत. तर सकाळीच सुटलो. आता वाजलेले आहेत सकाळचे, किती वाजलेत माहिती नाही, किती वाजले हो अहो, सकाळचे किती वाजलेत? हां, सकाळचे वाजलेत 7:30. ॲक्च्युली छान झोपलेलो आम्ही, आमची झोप काय उघडली नाही. तर आमचं ठरलं होतं की आज आम्ही लवकर 6 वाजता उठून दर्शन घेऊन घेऊ, बट ठीक आहे, नाही झालं. आम्ही आता निघू थोड्या वेळाने. चिकू उठलेला आहे, चिकू खेळण्यासोबत दंग झाले. आज आमचा चिकू बिलकुल चिडचिड करत नाही, आता काल तो भरपूर चिडचिड करत होता. उज्ज्वल देखील उठले, त्यांची पण अर्धी तयारी झालेली आहे. उज्ज्वल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि एक गोष्ट सांगू का, मला उज्ज्वलनी काल माझं बड्डेचं गिफ्ट आणि ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट जे स्पेशल असतं दरवर्षी, ते त्यांनी मला काल दिलेलं. ते म्हणजे ते चाफ्याचे फुलं. म्हणजे मला खूप आवडतात हे चाफ्याचे फुलं, का माहिती नाही, बट आय लव्ह इट. आणि इथे इतके चाफ्याची झाडं आहेत की म्हणजे मी तर काल कितीतरी वेळ रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही चेंज वगैरे करून गेल्यानंतर खाली जाऊन बसलेलो खूप वेळपर्यंत. म्हणजे खूप मस्त. आणि चिकूनी इथे खाली जाऊन, चिकू नाही तोडूयात, चिकूनी खाली जाऊन मस्तपैकी बॅटबॉल खेळलेला त्यांच्या मित्रांसोबत आणि खूप दंगा घातलेला. तो अक्षरशः मोठ्या मुलांना सुद्धा थकवून ठेवतो, म्हणजे एवढी त्याच्यात कॅपॅसिटी आहे. ॲथलीट आहे माझ्यासारखा. सो चिकू से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वन हाय करून दे. हाय. आपण कुठे जातोय? बोशमध्ये चाललो. तर शेगावची खासियत असते इकडे, ऑफकोर्स मी काय सांगू शेगावबद्दल, सगळ्यांना माहिती आहे इथली क्लीननेस, इथला डिसिप्लिन जे असतं, आणि इथे आलेल्या प्रत्येक भक्ताची तशा पद्धतीने काळजी घेतली जाते. म्हणजे कुठेही जा, जगात कुठेही जा, पण इथल्यासारखं जे मिळतं ना सुख, ते कुठेच मिळत नाही, कुठेच नाही. म्हणजे आपण किती मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा किंवा कुठल्याही मोठ्या गोवाला जा, बालीला जा, बट इथे जे एक मानसिक संतुलन मिळतं ना आपल्याला, ते जगात इतर कुठेही मिळत नाही. आणि आता बसेसच्या ज्या इथे दर्शनाला नेतात मंदिरामध्ये, विसाव्यामधनं, विहारमधनं, तर त्यांचा रूल असतो की जोपर्यंत बस भरण्या इतके पॅसेंजर्स होत नाही तोपर्यंत ते बस चालवत नाही, कारण बाकीच्या भक्तांना वेळ नको लागायला म्हणून ते वेट करतात सगळे येईपर्यंत. तिथनं सुद्धा मंदिरातनं निघायच्या वेळेला सुद्धा ते वेट करतात की विसाव्यापर्यंत, विहारपर्यंत, स्टेशनपर्यंत भक्त आलेत की नाही आलेत, अशा पद्धतीने ते थांबतात. आणि दर 10 मिनिटांनी, दर 15 मिनिटांनी बसेस अवेलेबल आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि आज शुक्रवार आहे, आजपासनं इथे अक्षरशः ऑन सीझन असणार आहे आणि भरपूर गर्दी असणार आहे. मुद्दाम मी ऑफ सीझन आलेली. अहो, माझ्या चिकूने टीका लावलेला. चिकू दाखव यांना, टीका दाखव. हा, टीका लावलेला माझ्या चिकूनी. चिकू गोड गोड दिसतोय. तर चिकूला पावडर लावलेलं नाही आहे मी, कारण माझा चिकूचे स्किन फार ड्राय होतं. हिवाळा आला की त्याला ड्रायनेसचा खूप त्रास होतो. सो आजचा व्लॉग पण इंटरेस्टिंग राहणार आहे, तर स्टे ट्यून गाईज. लेट्स गो. चिकू बघताय ना किती सुंदर. म्हणजे इकडे आलो तर आम्हाला जिथे बघाव तिथे झाडं आणि क्लीननेस तुम्ही स्वतः बघा, इतकी स्वच्छता असते. इथे मुळीच कचरा राहू देत नाही. आता दिसतोय, बट आता थोड्या वेळाने लोक येतील आणि हे सगळं साफ करतील. हे ते झाडं पानं वगैरे ते सुद्धा पडलेले राहत नाही. आणि सकाळी उठलं ते इतकं सुंदर म्युझिक असतं इथे चालू. वाव.
काय झालं? तर आम्ही आलोय नाश्ता करायला विसाव्याला आता. जसं मी सांगितलं की आजपासून ऑन तुझे बबल शुक्रवार आहे कोणी नेली गर्दी तुम्ही पाहूच शकता. सकाळपासून अक्षरशः एवढी गर्दी. मी आली तेव्हा मीच गर्दी नव्हती इथे आणि आता पहा हे. आणि कारण तर या प्रसादालयामध्ये सुद्धा जे जेवण वगैरे असतं तो प्रसादच असतो महाराजांचा. इकडे बस थांबते आणि इतका भव्य दिव्य परिसर आहे. खरंच म्हणजे इथे आल्यावर शांतता का नाही लागणार आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावर. पहा म्हणजे इथे बस भरली आहे आणि सगळे व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये बसमध्ये चढतात. बस फुल झाल्यावरती आज गर्दी भरपूर आहे ना. टाइम टू लिव्ह. आज आता आमचा जायचा वेळ झालेला आहे आणि आम्ही निघतोय आता आमच्या नागपूरसाठी. तर आनंद विसावा सोडतोय. ॲक्च्युली शेगाव सोडताना मला बिलकुल बरं वाटत नाही आहे. तर आमच्या सगळ्यांची रेडी झालेली आहे, बॅग पॅक झालेला आहे. आता आम्ही निघतोय. चिकू कुठे चाललोय आपण? आजीकडे. कुठे चाललोय? तो झोपेतच आहे अजूनही. त्याला गाढ झोपेतून आम्ही उठवलेलं जबरदस्तीने. उज्ज्वल खूप छान वाटतंय ना घरी जाऊन तुम्हाला? खूप आनंद होतोय त्यांना. ऍक्च्युली घरी जायला त्यांना नाही आवडत जास्त बाहेर फिरायला. माझे दोन्ही बॅग फुल झाले. बाबा जवळचा बाबा घेते. बस नागपूरला आणि माझी मुळीच इच्छा नाही आहे नागपूरला बस जायची. पण आमचे उज्ज्वल आणि चिक भरपूर हॅपी आहेत घरी जाण्यासाठी. 2 दिवसाची ट्रिप संपली माझी आणि मला खरंच खूप वाईट वाटत आहे. मला मुळीच जायचं नाही आहे नागपूरला. पण बघा ना आमचे 2 मेंबर्स किती हॅपी आहेत. हे असते पा. आमची ट्रिप इथे संपलेली आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा आणि बघता यार सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय.